नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण उपवासाची चौफट फुलणारी अशी चकली पाहणार आहोत। खास ट्रिक वापरून ही चकली कशी खुसखुशीत होईल व कशी चौफट फुगेल ह्याचे मी काही टिप्स सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। खास अशी नवीन ट्रिक वापरून मस्त आपली ही चौफट फुलणारी उपवासाची चकली बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघावं लागेल आणि खास अशा टिप्स वापरून तुम्ही सुद्धा चकली बनवाल तर अगदी पहिल्यांदा करणारे सुद्धा खुसखुशीत बनवतील आणि चकली अगदी चौफट फुलेल। तर मस्त अशी उपवासाची चकली तयार झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। तर इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। छान रात्रभर जास्त पाणी टाकून मस्त मऊ असा भिजून घ्यायचा आहे। अर्धा किलो आणि 2 किलो बटाटे असं मी प्रमाण सांगणार आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर आता छान भिजून घेतलेला आहे साबुदाणा। इथं मी सुक्या हिरव्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तर छान मिक्सरला अशा पद्धतीनं वाटून घेतलेला आहे। तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता, पण लाल मिरच्यामुळे टेस्ट आणि कलर छान येतो। तर इथं अर्धा किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे कुकरला असे मऊ उकडून घ्यायचे। जास्त असं मऊसर आपल्याला हा बटाटा पाहिजे आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि खिसणीने एकदम बारीक असं खिसून घ्यायचं आहे। तर आता मी हे बटाटे खिसून घेतो। तर दुसऱ्या पातेल्यामध्ये अशा पद्धतीनं एक जाड बुडाचं पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1.5 मोठा जो ग्लास असतो आपला त्याने 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी थोडंसं गरम झालं त्यामध्ये आपण भिजून घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। संपूर्ण साबुदाणा अशाच पद्धतीने मी सगळा ह्यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करते। तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण साबुदाणा ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा आपला हा साबुदाणा शिजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा मस्त आपला हा साबुदाणा शिजून घ्यायचा आहे। छान चकाकी येईपर्यंत शिजवायचा। तर बघा मस्त आपली ही साबुदाणा आपण एकदम चकाकी येईपर्यंत ट्रान्सपरंट साबुदाणा होईपर्यंत शिजवायचा। त्यामुळेच आपली चकली अगदी चौफट फुलते आणि खाताना सुद्धा कुरकुरीत लागते। तर इथं मी मिरची पावडर घेतलेली आहे। तुम्ही लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून सुद्धा टाकू शकता। तर आता हे लाल मिरची पावडर चवीपुरतं टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मिरची सगळ्या बाजूने चांगल्या प्रकारे लागली जाईल। तर छान मिक्स करून शिजून घ्यायचा आहे। इतपत आपल्याला हा साबुदाणा शिजवायचा आहे। बघा मी कमीत कमी 10 मिनिटं अशा पद्धतीने साबुदाणा शिजवायचा आहे। सतत मिक्स करायचं जेणेकरून साबुदाणा करपणार नाही। तर आता आपण किसलेला बटाटा ह्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत। तर छान असं मिक्स करून घ्या आणि यावेळेस जर तुम्ही अशा पद्धतीनं साबुदाणा शिजून ह्याची चकली बनवली तर अगदी झटपट बी होते आणि परफेक्ट होते। अजिबात बिघडण्याची शक्यता कमी असते। तर बघा अशा पद्धतीनं बटाटा आणि साबुदाणा एकजीव करून घ्यायचा आहे। गॅस बंद केला तरीही चालतो। आपला बटाटा आणि साबुदाणा दोन्ही छान प्रकारे शिजले गेलेले आहेत। तर आता आपण हे खाली काढून घेऊ आणि सोऱ्यामध्ये अशा पद्धतीचा चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे जे चकलीचं मिश्रण आहे ते टाकून घेऊन छान अशा चकल्या पाडणार आहोत। जर उन्हाळीचं काम आपण पहिल्यांदाच करतो, चकल्या पापड, एखादं पापड किंवा चकली पहिली तुटते, त्यामुळे दुसऱ्या सोरा आहे आपला छान चकली गोल गरगरीत होते। तर जास्त वेळे न देता अशा पद्धतीनं 2-3 वेळे द्यायचं। चकल्या जास्त फुगतात, त्यामुळे छोट्या छोट्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत, अजिबात तुटत नाहीत। तर बघा अशा पद्धतीने मी हे चकल्या बनवून घेते।
अगदी गोल गरगरीत अशा चकल्या आपल्या तयार होतात। तर ह्या चकल्या तुम्ही उन्हामध्ये 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। त्यामुळे हे चकली थोडी जाड असल्यामुळे ह्याला चांगल्या प्रकारे ऊन द्यावंच लागतं। तर बघा अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या चकल्या करून घेते आणि 2 दिवस कडकडीत असं उन्हामध्ये वाळवून घेते। अगदी छान असे आपल्या ह्या चकल्या वाळून तयार आहेत। बघा किती मस्त, अजिबात एकही चकली आपली तुटलेली नाही किंवा तुकडे झालेले नाहीत। बघा किती मस्त गोल अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा छान अशा चकल्या बनवू शकता। तर आता आपण तळून बघणार आहोत। अगदी चौफट फुलतात, छान असे खुसखुशीत होतात, अजिबात कडक लागत नाहीत। तर तेल छान असं गरम करून घ्यायचं। बघा तेलात टाकल्या आपली चकली चौफट फुलते। किती मस्त आपल्या चकली एकदम आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत। अगदी असा पिवळसर कलर सुद्धा आलेला नाही आणि जो साबुदाणा आपण शिजून घेतलेला होता ते मस्त असा तेलात गेल्यावर फुलला गेलेला आहे। तर अशा पद्धतीने मस्त असे उपवासाचे आपले चकली तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच उपवासाचे व वाळवणाचे पदार्थ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। नक्की जाऊन बघा, ते पण तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा। माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच वाळवणाचे पारंपरिक व कुरकुरीत रेसिपी घेऊन मी भेटत असते। दररोज 2 वाजता मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असते। नक्की जाऊन बघा, दररोज छान वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी अपलोड करत असते। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।